साधना शेख आणि स्वप्नील या दोन विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचं आहे। हॅलो, काठीने थोडं घेऊ आणि सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी द्वितीय क्रमांक घेऊन आलेले आहेत ते विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक मंगनाळे सर, मुळे मॅडम आणि पवार मॅडम यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। माननीय श्री देशमुख साहेबांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये एकूण 130 गट सहभागी झाले होते आणि त्यातून श्री गजानन प्राथमिक मुलांच्या गटाने द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। 130 गटातून आपल्या शाळेचा दुसरा क्रमांक आलेला आहे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। माझं नाव श्री हनुमंत बाजीराव जाधव, गजानन विद्या मंदिर माध्यमिक मुख्याध्यापक। तर आज दिनांक 13/2/2026 वार शुक्रवार या रोजी श्री गजानन प्राथमिक माध्यमिक वसंतराव पाटील इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं संयुक्त विद्यमानानं बाल आविष्कार सोहळा गॅदरिंगचा अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून माननीय श्री M.K. देशमुख साहेब यांचं आगमन झालं आणि हा जो सोहळा आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन आमचे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर कसे जातील हा आमच्या आय.जी. जाधव सरांचा जो अट्टहास आहे आणि खेळाच्या माध्यमातून असो विद्यार्थी हा 100% योगदान त्या ठिकाणी दिला पाहिजे। कोणताही विद्यार्थी या ठिकाणी त्यांचे सुप्त गुण आहे ते सुप्त गुण जागृत करण्याची कला म्हणजे त्या ठिकाणी गॅदरिंग आहे। या माध्यमातून विद्यार्थी हा केवळ परीक्षार्थी न होता तो जीवनामध्ये कसा यशस्वी होईल या दृष्टिकोनातून आमची संस्था नेहमीच तत्पर राहिलेली आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, विविध स्पर्धा असतील, या स्पर्धेच्या माध्यमातून माझा विद्यार्थी हा कुठे कमी पडू नये असा उद्देश आमच्या आई जाधव सरांचा आहे। त्याचबरोबर त्यांच्या साथीनं त्यांच्या मॅडम ज्या काही आहेत त्यांची सुद्धा या मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंना सुरुवातीला सावित्रीबाई फुलेंना त्या ठिकाणी साक्षर केलं आणि समाजामध्ये स्त्री जी काही शिकल्याशिवाय समाजाचा खऱ्या अर्थानं विकास होणार नाही, तशाच पद्धतीने आमची शाळा ही ग्रामीण भागातली असून त्या ठिकाणी ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमची संस्था ही तत्पर आहे। आणि आय.जी. जाधव सर हे ग्रामीण भागातील जे काही कामगार वर्ग आहे, कामगार वर्ग हा 12 घंटे 24 घंटे त्या ठिकाणी कामाला जातो। त्यामुळे पॅटर्नची जी काही आमची व्यवस्था आहे जेणेकरून आजचे विद्यार्थी हे व्यसनाधीन बनत चाललेले आहेत। कमीत कमी विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेमध्ये 12 घंटे राहिले तर त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीनं अभ्यास करतील आणि जीवनाच्या परीक्षेमध्ये माझा विद्यार्थी कमी पडणार नाही हा त्यांचा अट्टहास आहे। आणि 10वीचं सुद्धा आम्ही विशेष पॅटर्न त्या ठिकाणी राबवतो आणि पॅटर्नच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमचा अभ्यासक्रम जून जुलैपर्यंत संपवतो आणि नंतर आम्ही दिवाळीच्या नंतर नोव्हेंबरपासून त्यांच्या सराव परीक्षा घेतो, जेणेकरून आमच्या 7 सराव परीक्षा होतात। आणि आता कॉफीमुक्त अभियानामध्ये सुद्धा आमचा विद्यार्थी त्या ठिकाणी मागे पडणार नाही। जगाच्या पातळीवर या स्पर्धेचं युग आहे, स्पर्धेच्या युगामध्ये त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी विद्यार्थी मागे पडू नये हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे। आणि ह्या कलागुणांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या जयंत्या उत्सव साजरे करतो आणि त्यांचे गुण आमच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजेत। वाचाल तर वाचाल, पुस्तकं वाचलं तर मस्तक सुधारते आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी ग्रहण करील तो गुदगुल्याशिवाय राहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही विचार आहेत ते आमच्या विद्यार्थ्यामध्ये आत्मसमर्पण करून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यामध्ये रुजवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। आणि आमचा प्रत्येक शिक्षक हा त्या दृष्टीनं योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि आमचे संस्थापक जे आहेत ते 12 घंटे त्या ठिकाणी वेळ देतात। घरी एखादी वस्तू कमी घेतील पण शाळेसाठी ते जास्तीत जास्त योगदान ते देत असतात। त्यामुळे विद्यार्थी हा त्या ठिकाणी घडल या दृष्टिकोनातून ही संस्था एकमेव रांजणगावमध्ये तत्पर असलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते। आणि या ठिकाणी विविध जयंत्या यांच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन आपण सुद्धा आपलं योगदान, आज कोणकोणते कार्यक्रम घेतले, सर? उत्तरदायित्वाची भावना या ठिकाणी तळागाळातील विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र ओळखून त्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन या शाळेमध्ये देण्यात येतं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव परमेश्वर ज्ञानोबा गित्ते. मी सहशिक्षक म्हणून या शाळेवर कार्यरत आहे. आज 20वे वार्षिक स्नेहसंमेलन खूप उत्साहात साजरे झालेले आहे. त्यासाठी आमच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आय.जी. जाधव सर, तसेच मुख्याध्यापिका वसुधा मॅडम, तसेच शाळेचे सचिव हरीश जाधव सर यांनी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच सर्व पालकांनी येऊन आमच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. त्याबद्दल मी त्यांचे, माझ्या शाळेच्या व तसेच माझे कर्मचारी यांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो.